शिंदे सेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातील एक बातमी आहे। सत्तार पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दुल सत्तार यांच्याबाबत एक ट्विट करत गंभीर आरोप केले। सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर झाला असल्याचं भासून शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप कुंभार यांनी केलेला आहे। त्यामुळे अब्दुल सत्तार आता अडचणीत आलेले आहेत। शिंदे गटाचे आमदार सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात हा गंभीर आरोप आहे। शासकीय अनुदानावर सत्तारांनी डल्ला मारलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर न झालेला प्रस्ताव हा मंजूर झाला असल्याचं भासून शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप आहे। आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सत्तारांवर आरोप केलेले आहेत। म्हणजे आपल्याला सर्व अधिकार प्राप्त झाले, आपण राजे झालो, आपण या जनतेचे मालक झालो, या राज्यामध्ये आपण जे काही करू ते खपून जातं, असंच काही जणांच्या मनात येत असावं। त्यामुळेच अगदी मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसतानाही त्याची अंमलबजावणी करण्याइतपत काही लोकांची मजल गेली होती। त्याच्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे, त्याआधी माजी मंत्री तानाजी सावंत, ही नावं जोडली गेली होती। त्याच्यामध्ये आता आणखी एक नाव जोडले गेले, ते म्हणजे अब्दुल सत्तार। अब्दुल सत्तार यांनी आपण मंत्री असताना जो मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मंजूर झालाच नाही तो झाल्याचं भासवून आपल्याच संस्थांना अनुदान मिळवून दिल्याची समोर आलेलं आहे।